आज हम एम्बार्क करने वाले हैं ऑन एन एपिक रोड ट्रिप। जी हाँ, हम चला रहे हैं ऑल द वे फ्रॉम मुंबई टू महाबलेश्वर एंड ऑफ कोर्स वी आर ड्राइविंग दीज कार्स, द Volkswagen Virtus एंड द Taygun। तो इस जर्नी में हम बताएंगे द वंडरफुल साइट्स एंड साउंड्स ऑफ महाराष्ट्र एंड ऑफ कोर्स हाउ दीज कार्स परफॉर्म। Before we set up, I have got Ashish Gupta, brand director Volkswagen India. First of all, आपने पिछले साल you launched Volkswagen Experiences. जी. So what's been the response? आई थिंक Volkswagen Experiences जो है वो मैं ये कहना चाहूँगा नया नहीं है। बहुत सारे हमारे कस्टमर्स हमारे साथ जुड़े हुए हैं बिकॉज ऑफ द Volkswagen Experience। तो हम चाहते थे कि इन सारी कम्युनिटीज़ को जो सारे इंडिया में स्प्रेड है, हमारे ऑलमोस्ट 6.5 लाख कस्टमर्स हैं, उनको एक अम्ब्रेला दें। तो इसमें हमने पहला जो अपना चैप्टर किया था वो लद्दाख ड्राइव किया था इन द मंथ ऑफ जून, वेरी वेल अप्रिशिएटेड बाय द कस्टमर्स। नाउ द आइडिया इज टू टेक इट टू डिफरेंट कम्युनिटीज ऑल अक्रॉस द कंट्री, whether it is the journalist community which you are a part of today, which is a very very important I think voice for the Volkswagen owners, but also micro activities at each dealership level, so that you know at each city, at each dealership these experiences can be rolled out to the customer. ये है चाबी of the Virtus that we are driving, and I'm giving these keys to someone who knows about Maharashtra a lot more than I do. Meet Soham, who will take you through this wonderful place, including the history and the roads. So Soham, it's all yours. Thank you so much, Somnath. Hi guys, I'm Soham Saraf and I'm going to be taking you on this amazing journey and be taking you to some awesome places. So let's head on forward and there's a surprise for you at the end. Let's go. मी आता महाबलेश्वरसाठी निघायला खूप एक्साइटेड आहे. आपल्याकडे नवीन Volkswagen Virtus 1.5 GT आहे आणि आपल्याकडे वॉकी टॉकी सगळं आहे, कारण आपण कॉन्वॉयमध्ये जाणार आहोत. जसा फ्लॅग ऑफ होईल आपण निघूया. तर आता आपण लागलोय अतल सेतूवर. हा नवीन हायवे आहे जो पुण्याला आणि साऊथ बॉम्बेला कनेक्ट करतो आणि खूप मस्त रस्ता बनवला आहे आणि ह्या गाडीची खरी मजा ह्याच रस्त्यावर मिळू शकते. आता आपण थांबलोय आपल्या पहिल्याच स्टॉपला आणि ही गाडी मस्त आहे चालवायला. एक दोन गाड्या थोड्या मागे राहिल्या आहेत तर त्याच्यासाठी थांबलोय आपण, पण खूप मजा येते मला ही गाडी चालवायला. आणि दुसऱ्या स्टॉपला थांबल्यानंतर आपण अजून बोलू पुढे. आता दुपारचे 3 वाजता आहेत आणि अजून आपल्या फायनल डेस्टिनेशनसाठी 1 तास आहे. आपण आता प्रॉपर महाबलेश्वरच्या घाटामध्ये पोचलो आहे आणि Volkswagen ह्या गाडीचं हँडलिंग लिटरली ह्या सेगमेंटमध्ये कुठल्याही गाडीसारखं नाही आहे. प्रॉपर ड्रायव्हिंग प्लेजरसारखं फील येतं आहे आणि मला तर खूप मजा येते. आता आपण आलोय महाबळेश्वरमध्ये आणि आपल्या फायनल डेस्टिनेशन फॉर द डे, श्री कृपा फार्म्स. आता आपण आलोय ह्या प्लांटेशनमध्ये. हे कम्प्लिटली ऑर्गॅनिक प्लांटेशन आहे आणि इकडे ऑर्गॅनिकली ग्रो करतात स्ट्रॉबेरीज आणि जसं आपल्याला माहिती आहे महाबळेश्वरची स्पेशालिटी आहे. आणि आपण एक स्ट्रॉबेरी काढू इकडून आणि जसं तुम्ही पाहू शकता एकदम लाल भडक कलर आहे हिचा. नॅचरली स्वीट असायला हव्यात. नमस्ते, मी सागर आणि माझा श्रीकृपा ऑर्गॅनिक फार्म हा पूर्णतः ऑर्गॅनिक फार्म आहे. ऑर्गॅनिकमध्ये फक्त क्वांटिटी कमी मिळते पण क्वालिटी A1 क्लास, एकदम गुड क्वालिटी. आपण प्लांटेशन कॅलिफोर्नियामधनं प्लॅन्ट मागवतो. प्लांटेशन आपलं ऑक्टोबरमध्ये होतं आणि ऑर्गॅनिक असल्यामुळं 3 मंथ जातात स्ट्रॉबेरी यायला. तर आज डे 1 संपला आहे. आपण आज भरपूर काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत. आपण घाटामध्ये गाडी चालवली, आपण स्ट्रॉबेरी पिकिंग केलं आणि खूप मजा आली मला सगळं करण्यामध्ये. डे 2 मध्ये अजून इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. गुड मॉर्निंग.
आज आपण महाबलेश्वरमध्ये आहोत आणि आपण निघणार आहोत आपल्या स्पेशल डेस्टिनेशनसाठी वेलास बीचला. वेलास बीचला ऑलिव्हर रिडली टर्टलची कन्झर्वेशन साईट आहे. आपण आपली वर्टस GT घेऊन जाणार आहोत. लेट्स नॉट वेस्ट एनी टाइम, लेट्स हेड ओव्हर टू द डेस्टिनेशन. आता आपण आलोय आंबेनली घाटमध्ये आणि इकडे अशा रस्त्यावर वर्टस GTची खरी मजा तुम्हाला समजून येते. इकडे ती जर्मन बिल्ड क्वालिटी पेअर्ड विथ द TSI इंजिन्स पॉवर, इट ऑल कम्स टू लाईफ. ह्या इंजिनमध्ये 1.5 लिटरचं टर्बोचार्ज 4 सिलेंडर इंजिन येतं जे 150 हॉर्स पॉवर आणि 250 न्यूटन मीटर्स ऑफ टॉर्क बनवतं. ह्या इंजिन सोबत 7 स्पीडचा DSG गिअरबॉक्स मिळतो तुम्हाला आणि अशा रस्त्यावर तुम्हाला हँडलिंग, ग्रिप आणि गाडी चालवण्याची जी मजा येते हे खरी समजून येते. स्टिअरिंगचा रिस्पॉन्स आणि ह्या पर्टिक्युलर स्टिअरिंगला पॅडल शिफ्टर्स आणि हे फ्लॅट बॉटम स्टिअरिंगचं डिझाईन दिलं गेलं आहे आणि ह्या रस्त्यावर ही गाडी चालवायला भरपूर मजा येते मला. ऑलमोस्ट 1.5 तास गाडी चालवत होतो आपण आणि गाडी चालवायला तर भरपूर मजा आली, पण आता एक 5-10 मिनिटाचा चहाचा ब्रेक तर हवा आणि त्यासोबत हा अतिशय सुंदर व्ह्यू सुद्धा आहे. थँक्यू दादा. आता 1.5 तास आपला प्रवास झाला आहे आणि अजून रफली 2 तास पुढे जायचं आहे आपल्याला वेलाससाठी आणि गाडी चालवण्यामध्ये तर भरपूर मजा येते. आतमध्ये भरपूर काय काय कम्फर्ट फीचर्स आहेत. तुमच्याकडे व्हेंटिलेटेड सीट्स आहेत ज्याच्याने तुमची पाठ ओली होत नाही आणि AC खूप चांगला आहे. सनरूफ येतं तुमच्याकडे ज्याच्याने नेचर बघायला मिळतं तुम्हाला आणि असे खूप काय काय आतमध्ये कम्फर्ट फीचर्स आहेत जे दुसऱ्या गाड्यांमध्ये बिलकुलही येत नाहीत. जसा हा व्ह्यू सुंदर आहे तसंच गाडीही सुद्धा सुंदर आहे. 2024मध्ये गाडीमध्ये एक नवीन कलरसुद्धा त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे जो आहे लावा ब्लू आणि जसा हा चहा आहे तसा तो कलरसुद्धा एक कडक आहे आणि ब्लॅक कलरचे व्हील्स आणि रेड कलरचे ब्रेक कॅलिपर्ससुद्धा तुम्हाला मिळतात. दॅट इज बिकॉज इट इज द GT मॉडेल. पोचलो या सुंदर वेळास बीचला. वेळास बीच महाराष्ट्रात कोकणाच्या समुद्र किनाऱ्यापैकी एक बीच आहे जो अतिशय सुंदर आणि स्वच्छ आणि शांत आहे. ह्या बीचवर कासवांसाठी एक घर असल्याचा अनुभव आहे. दरवर्षी कासव ह्या बीचवर येतात आणि त्यांची अंडी इथल्या वाळूवर ठेवून जातात आणि काही महिन्यांनी ही छोटी छोटी कासवांची पिल्लं इथेच जन्म घेऊन मोठी होतात. हे वर्षानुवर्ष असंच होत आलंय जो एक निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा. ह्या जगात अशी लोक पण आहेत जी निसर्गाच्या एवढी काळजी घेतात आणि कासवांची निसर्गाची काळजी घेतात. कासव महोत्सव शिवाय इथे अनेक पर्यटन स्थळ सुद्धाही आहेत. आय कन्सिडर माय सेल्फ वन ऑफ द लकी फ्यू दॅट हॅव बीन एबल टू सी दिस इव्हेंट हॅपन लाईव्ह. ऑलिव्हर रिडली टर्टलचं हॅचिंग सीझन बघण्यामध्ये खूप स्पेशल फिलिंग येतं अँड आय एम गोइंग टू बी कमिंग हिअर एव्हरी इयर टिल द डे इट इज पॉसिबल.